सिल्लोडमध्ये भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। अब्दुल सत्तारांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। दोन गट आमने सामने येताच पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोबाईलवरून मतदारांशी संवाद साधला। राष्ट्रवादी भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी आमदार प्रवीण दरेकर काल महाडमध्ये उपस्थित होते। यावेळी प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला। युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। महाराष्ट्र शासन उमेदवारांना मदत करेन असा शब्दही त्यांनी दिला। निलेश राणेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय। आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय। सर्व उमेदवारांच्या मागे ताकद उभी करणार असल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंड्यात राजकारण तापलंय। ठाकरे गटानं शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप केलाय। दुसऱ्यावर घराणेशाहीचे बोलायचं आणि आपल्याच घरातील चौघांना उमेदवारी द्यायची असं म्हणत रणजित पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार जाकीर सौदागर यांच्यावर टीका केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला। मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली। विरोधकांनी त्यातही खोडा घातला, पण माझ्या बहिणींनी धडा शिकवला असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या IIT बॉम्बे संदर्भातील वक्तव्यानंतर ठाकरे गटानं चर्चगेट स्थानक परिसरात विरोध आंदोलन केलं। बॉम्बे बर्गर या नावावर आक्षेप घेत त्वरित नाव बदलण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनात कार्यकर्त्यांनी बॉम्बे या शब्दावर प्रतिकात्मकरित्या काळ फासलं। शहराला फक्त मुंबई असंच संबोधलं जावं अशी भूमिका मांडण्यात आली। मुंबईतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। मुंबईतील वाढतं प्रदूषण चिंताजनक असून रुग्ण वृद्धांसाठी वातावरण अतिशय धोकादायक असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाडांनी दिली। मुंबई काँग्रेसच्या वतीनं प्रदूषणाच्या विषयावर जाहीरनामा सादर करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली। BMCच्या मॉनिटरिंग सिस्टीमचा नाद दुरुस्त आहेत आणि डम्पिंग ग्राउंडमुळे प्रदूषणात भर पडते असा आरोपही त्यांनी केला। निलेश राणेंवर जो गुन्हा दाखल तो एकाच नाण्याची दुसरी बाजू आहे। विनय केनवडेकरांनी नारायण राणे आणि निलेश राणेंच्या वेळीही पैसे वाटले होते असा आरोप माजी आमदार वैभव नाईकांनी केलाय। शिवसेनेत असताना नारायण राणेंचं काय हाल झाले ते सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे शिवसेनेने नारायण राणेंची काळजी करू नये असा सल्ला प्रवीण दरेकरांनी दीपक केसरकरांना दिला। नारायण राणेंचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय असा गौप्यस्फोट दीपक केसरकरांनी केला होता। सांगली जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांचा धडाका सुरू आहे। उरण ईश्वरपूरमध्ये पवार गटाकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत आमदार जयंत पाटलांसह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सहभाग घेतला। नांदेडमधील पाणी प्रश्नावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीच जुंपली। पाणी पुरवठा मंत्री असूनही जिल्ह्यात जलशुद्धीकरणाचं काम अर्धवट राहिल्याची टीका अशोक चव्हाणांनी केली। तर 72 वर्ष घरात सत्ता असूनही चव्हाण शहराला शुद्ध पाणी पाजू शकले नाही असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिलंय। अकोल्याच्या हिवरखेड येथील शिंदेंची सभा रद्द करण्यात आली। अंधारामुळे वैमानिकानं विमान उड्डाणास नकार दिला। एकनाथ शिंदेंनी फोनवरून सभेला संबोधित केलं। सभेसाठी उपस्थितांचा हिरमोड झाला। मेढा नगर पंचायतीची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। मेढाचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा निवडून येईल असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय। मी निर्णय घेतलाय, तुमच्या निर्णयाचं स्वागत करेन असं म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवेंद्र राजेंना प्रत्युत्तर दिलं। 2 नंबर तो 2 नंबरच असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते। RR पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढला। भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला। चुकून पंजा निवडून आला तर शहर 10 वर्ष मागे जाईल असं म्हणत आमदार परिणय फुकेंनी टीका केली। ही निवडणूक लोकशाहीचा उत्सव आहे। माझ्याकडे प्रत्येक शहरातील विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे। कुठे काय करायचं याचा माझ्याकडे आराखडा आहे। भंडाऱ्याच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांनी हे आश्वासन दिले।
उदगीर नगर परिषदेवर भगवा फडकवायचा आहे। उदगीरच्या विकासाला पैसा कमी पडू देणार नाही। उदगीर नवीन जिल्हा निर्मितीसाठी स्वतः प्रयत्न करणार असं आश्वासन उदगीरच्या सभेत एकनाथ शिंदेंनी दिलं। जळगावमध्ये वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केली। आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून असं म्हणत वैशाली सूर्यवंशी यांनी टीका केली। भंडाऱ्याच्या तुमसरमधील सभेत आमदार परिणय फुकेंचा बटेंगे तो कटेंगेचा नारा आहे। सर्वांची कामं भाजपकडून करण्यात आली। शहरातील ड्रेनेज लाईन पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावणार असं आश्वासन आमदार परिणय फुकेंनी दिलं।